नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या जमावबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांना पाठवलेल्या एका पत्रासंदर्भात चर्चा करणार आहोत. या पत्रामधून आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भूमी अभिलेख विभागामध्ये असणारी जी रिक्त पदं आहेत, त्याचबरोबर नव्याने निर्माण करण्यात येणारी जी पदं आहेत आणि एकूण प्रस्तावित पद वगैरे याच्याबद्दलचा लेखाजोखा आपल्याला या पत्रामधून समजणार आहे. हे जवळपास 4 पानांचं पत्र आपण या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकतो. याचा विषय आहे भूमी अभिलेख विभागातील मंजूर पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृतीबंध निश्चित करण्याबाबत. स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून हा मुद्दा महत्त्वाचा आहे, कारण जोपर्यंत कोणत्याही विभागाचा आकृतीबंध निश्चित होत नाही तोपर्यंत नवीन पदांच्या जाहिराती आपल्याला काढता येत नाहीत किंवा त्या विभागाला काढता येत नाहीत. म्हणजे नवीन पदांची जाहिरात जर काढायची असेल तर तो आकृतीबंध निश्चित होतो आणि मग त्याच्यामधून रिक्त पदं किती, नवीन पदं निर्माण करण्याचं काय प्रस्तावित आहे याच्यावरून आपल्याला एकूण रिक्त पदांचा अहवाल प्राप्त होतो. तर ज्यावेळेला आपण हे पत्र पाहतो, जवळपास 4 पानांचं असं हे जे पत्र आहे हे मंत्रालयाने जमावबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख यांना पाठवलेला आहे आणि या पत्रामधून काही गोष्टी स्पष्ट होतात, तर त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. हे जे पत्र आहे याचा मूळ उद्देश जो आहे हे नवीन पदं, वेतन श्रेणीतील बदल आणि महत्त्वाच्या सुधारणा या संदर्भातलं महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाला मंत्रालयाने पाठवलेलं हे पत्र आहे. त्याचा मुख्य हेतू असा आहे की जो सुधारित आकृतीबंध भूमी अभिलेख विभागाकडून तयार करण्यात येत आहे त्याच्याबद्दलची विचारणा या पत्रामधून करण्यात आलेली आहे. यामध्ये आपण पाहू शकतो या प्रस्तावाचा किंवा या पत्राचा उद्देश काय आहे, तर भूमी अभिलेख विभागाच्या मंजूर पदांचा सर्वांगीण आढावा घेणं. मंजूर पदं किती आहेत, त्याच्यातून रिक्त पदं किती आहेत, नव्याने पदं किती प्रस्तावित आहेत निर्माण करणं, याचा आढावा घेणं हे या पत्राचा उद्देश आहे. कामाच्या स्वरूपातील आधुनिक बदलानुसार सुधारित आकृतीबंध निर्माण करणं किंवा तो निश्चित करणं आणि विभागाने सादर केलेल्या प्रस्तावावर शासनाने मागवलेले तांत्रिक स्पष्टीकरण आहे की बाबा हे बदल तुम्ही का करू इच्छिता किंवा ही पदे नव्याने निर्माण का करू इच्छिता, याच्याबद्दलचा जो प्रस्ताव आहे हा शासनाला 30 डिसेंबर 2025 म्हणजे अगदी आज शेवटचा दिवस आहे, आज हा प्रस्ताव सादर करावयाचा आहे. तर यामध्ये आपण बघू शकतो की उच्चस्तरीय पदामधील जे बदल आहेत म्हणजे राज्य पातळीत पदं जी आहेत त्यांच्यामध्ये होणारे जे बदल आहेत याच्यामध्ये उपसंचालक भूमी अभिलेख हे जे पद आहे याचं S23 श्रेणीतली 9 पदं निश्चित करायची आहेत आणि S25 वेतन श्रेणीत 8 नवीन पदे प्रस्तावित आहेत. म्हणजे S23 मधली पदं जी आहेत ही निश्चित करायची आहेत, म्हणजे थोडक्यात ती रद्द करायची आहेत आणि S25 वेतन श्रेणीतली 8 नवीन पदं प्रस्तावित आहेत. मग शासनाने यांना विचारलं की कर्तव्यात व जबाबदारीत वाढ स्पष्ट करणं आवश्यक आहे. जर असं होत असेल तर याचा हेतू काय आहे हे मंत्रालयाने याच्यामधून विचारलेलं आहे. परत जिल्हा अधीक्षक निवड श्रेणी S20 श्रेणीतली 6 पदं निश्चित करायची आहेत आणि S23 श्रेणीतली जी वेतन श्रेणीतली 12 नवीन पदं प्रस्तावित आहेत. म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी प्रशासकीय निकड आणि नवीन जबाबदाऱ्यांचं विवरण आवश्यक आहे मंत्रालयाला, त्याच्याबद्दलची विचारणा मंत्रालयाने या पत्राच्या अन्वये केलेली आहे. पण यामधून स्पष्ट होतं की या ठिकाणी पदांच्या मध्ये बदल होणार आहे आणि नवीन पदं निर्माण होणार आहेत. त्याच्यानंतर S27 श्रेणीत 2 नवीन पदं निर्माण करण्याचं प्रस्तावित आहे. म्हणजे ही S27 ची पदं ही पूर्णतः नवीन पदं निर्माण करावयाची आहेत. जी उपायुक्त तथा सहसंचालकची जी पदं आहेत ही 2 पदं निर्माण करावयाची आहेत. स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून जिल्हा व तालुका स्तरावरील जी नवीन पदं आहेत ती खूप महत्त्वाची आहेत, कारण भूमी व अभिलेख विभागामध्ये याच्यामुळे खूप मोठी भरती येणाऱ्या भविष्यात होणार आहे आणि त्याच्यामुळे ही जी आकडेवारी आहे किंवा ही जी माहिती आहे ती खूप महत्त्वाची आहे. याच्यामध्ये शिरस्तेदार जे पद आहे, मंजूर पदं 806 आहेत आणि प्रस्तावित नवीन पदं 201 आहेत. मंजूर पदं जी आहेत ती 806 आहेत, प्रस्तावित नवीन पदं 201 आहेत. 806 पदं तर मंजूर आहेत, पण आणखी नवीन पदं 201 निर्माण केली जाणार आहेत. त्यामुळे एकूण प्रस्तावित पदं किती होती, 1007 होती. परिरक्षक भूकर मापकचे जे पद आहे तिथे आपण पाहू शकतो मंजूर पदं 1392 आहेत आणि जवळपास तेवढीच पदं नव्याने निर्माण केली जाणार आहेत. 1176 पदं नव्याने निर्माण केली जाणार आहेत. म्हणजेच एकूण प्रस्तावित पदं जी आहेत ही 2568 असणार आहेत.
त्याबरोबर भूकर मापक जे आहे 4299 पद आहेत आणि एकूण प्रस्तावित पद जी आहेत ही 4369 आहेत. वरिष्ठ लेखापाल जे आहे याच्यामध्ये प्रस्तावित नवीन पद जी आहेत ती 44 आहेत. ही नव्याने निर्माण करावयाची पद जी आहेत ती 44 आहेत. त्याचबरोबर IT कक्ष महसूलचा जो आहे त्याच्यामध्ये 24 नवीन पद निर्माण केली जाणार आहेत. अर्थात आपण बघतो की सर्वच ठिकाणी ई गव्हर्नन्स खूप लागू करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. डिजिटल सर्व कार्यालय करण्याचा प्रयत्न आहे आणि त्याच्या अनुषंगाने ही 24 नवीन पदं नव्याने निर्माण करण्यात येणार आहेत. तर अशा पद्धतीची ही सगळी जी माहिती आहे ती आपल्या रिक्त पदांच्या संदर्भात होती. पुढचा एक मुद्दा त्यामध्ये आहे की जलद मोजणीसाठी आपण बघतो की आज शासनाकडे मोजणीचे अनेक प्रस्ताव प्रलंबित आहेत, अनेक प्रकरणं प्रलंबित आहेत आणि मग हे जलद मोजणीसाठी 1705 मशीन्स ज्या आहेत ह्या नव्याने घ्यायच्या आहेत. 2022 ते 2024 दरम्यान 1705 GNSS रोवर्स पुरवण्यात आले आहेत आणि आगामी नियोजन याच्यासाठी 2025-26 मध्ये 132 कोटी खर्चून अतिरिक्त अजून 1200 मशीन्स खरीद करण्याचे नियोजन आहे. त्याच्याबद्दल सुद्धा शासनाने विचारणा केलेली आहे की तंत्रज्ञान वाढत असताना मनुष्यबळाची वाढ का आवश्यक आहे. तर तंत्रज्ञानाची वाढ करतोय तर मनुष्यबळाची वाढ का आवश्यक आहे. तर साहजिकच विभागाने जो आकृतीबंध पाठवलेला आहे तो विचार करून पाठवला असेल, फक्त त्याची कारण मीमांसा शासनाने विचारलेली आहे. म्हणजेच त्याचबरोबर शासनाचा आक्षेप असणारी जी महत्त्वाची पदं आहेत किंवा ही नवीन पदं तुम्ही का भरत आहात तर याच्याबद्दल गट ब राजपात्रित मंजूर पद आहेत 431, विद्यमान रिक्त पद आहेत 27% म्हणजे 117, प्रस्तावित नवीन पद परत 84 भरावयाचे आहेत. त्याच्याबद्दल सुद्धा शासनाने विचारणा केलेली आहे. तर ह्या सगळ्या फेरबदलांच्यामुळे किंवा हे जे बदल भूमी अभिलेख विभागामध्ये होणार आहेत किंवा ही जी नवीन पदं भरली जाणार आहेत ही खरं तर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा ज्या विद्यार्थ्यांना शासकीय नोकरी हवी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अशी बाब आहे, अतिशय महत्त्वाची अशी बातमी आहे. पण यामुळे शासनाचं मत असं आहे की यामध्ये 88.98 कोटी रुपये वार्षिक खर्च वाढणार आहे. 88.98 कोटी वार्षिक खर्च वाढणार आहे. तर एवढा खर्च वाढला तर त्याच्या बदल्यात शासनाचं उत्पन्न वाढेल का अशी विचारणा संबंधित विभागाकडे शासनाने केलेली आहे. आणि विभागाला ह्याचं स्पष्टीकरण जे आहे हे आज म्हणजे 30 डिसेंबर 2025 पर्यंत सर्व मुद्द्यांचं स्पष्टीकरण द्यायचं आहे. बहुउद्देशीय पद निर्माण करण्याबाबत विचार करण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत आणि आकृतीबंध जो आहे भरती प्रक्रिया आणि पदोन्नतीसाठी इथे सगळ्यात शेवटचा हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. भरती प्रक्रियेसाठी आणि पदनिर्मितीसाठी त्रिमिती तक्ता जो आहे, जो आकृतीबंधामधला जो त्रिमिती तक्ता आहे तो विकसित करणं अनिवार्य आहे त्या विभागाकडे. म्हणजेच यामधून आपलं हे स्पष्ट होतं की येणाऱ्या काळामध्ये शासनाच्या या विभागामध्ये आपल्याला या सर्व तरतुदी जर आपण पाहिल्या तर भूमी अभिलेख विभागामध्ये बऱ्यापैकी नवीन पदांची निर्मिती होईल आणि नवीन पदभरती होईल. म्हणजे येणाऱ्या वर्षामध्ये 2026-27 मध्ये ही पदभरती आपल्याला अपेक्षित आहे. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचं हे स्वप्न असतं की आपल्याला भूमी अभिलेख विभागामध्ये नोकरी करण्याची संधी मिळावी. तर ही विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे आणि शासनाने सुद्धा या पदांना मंजुरी द्यावी अशी आपल्या सर्वांचीच इच्छा आहे. तर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या इच्छेप्रमाणे ही पदं शासनाने तत्काळ मंजूर करावीत आणि याची पदभरतीची प्रक्रिया राबवावी असं आम्हाला सुद्धा वाटतं. आणि त्याबद्दल त्याच्यातून निर्माण होणारी जी पदभरती आहे, ही जी परीक्षा आहे, या परीक्षेमध्ये तुम्हा सर्वांना यश मिळावं अशी आशा बाळगतो. धन्यवाद.